हॅलो हाय नमस्ते. मी स्वाती स्वामी व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की भावाच्या लग्नातलं जे जातीपूजन होतं आणि ते आवरून मी गावाला गेलते. त्याच्यानंतर मी आता लग्नाच्या 2 दिवस आधी इकडं गावी आले आहे. कारण भावाच्या मिसेसचं जे काही मेहंदीचं ऑर्डर मेकअपचं ऑर्डर सगळं माझ्याकडेच आहे. कारण घरचेच मेकअप मेहंदी आर्टिस्ट असल्यामुळं हा मान मला मिळालेला आहे. तर त्यामुळे मी मेहंदी काढण्यासाठी मी त्यांच्या गावीच गेलतं. आणि ही नवरी म्हणजे आमच्या काकूच्या भावाची मुलगी म्हणजे मामाचीच मुलगी आहे. आणि भाऊ म्हणजे माझ्या काकाचा मुलगा. तर त्याचं लग्न आहे. तर त्यामुळे मी त्यांच्याच गावी गेलतं आणि जाऊन तिथं मेहंदी काढायला बसलं. आणि हे मेहंदी काढायला मला 8 तास लागले. तिचे हात छोटे होते तरी पण मला 8 तास लागले. कारण थोडंसं उठायचं बसायचं वगैरे चालू होतं. आणि कारण त्यांच्या घरात असे धावपळ करणारे कोणी नव्हते. बिचारी ती आणि तिची बहीणच वगैरे असे धावपळ करत होते. त्याच्यानंतर 8 तास मेहंदी काढल्यानंतर माझे डोळे बघा किती असे थकल्यासारखे झालेत. खूप असं एकतरी प्रवास करून मी तिथे गेले आणि 2-2.5 तासाचा प्रवास. त्यानंतर मी तिथं जाऊन पोचल्यानंतर एक थोडा नाश्ता वगैरे आवरून मी पटकन मेहंदी काढायला बसलं. आणि ह्या सगळ्या वेळात मला इतकं ना पूर्ण असे डोळे वगैरे सुजलेले. पण काही हरकत नाही. मेहंदी काढताना इतकं छान वाटत होतं ना. खूप मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर तिचं मेहंदी आवरून झाल्यानंतर मी आणि परत इकडं भावाकडं आल्यानंतर आता वहिनींचं एवढं छान काही मेहंदी वगैरे काढलं तर थोडं भावाचं पण करूया म्हणून आम्ही थोडंसं कोण वगैरे असं डेकोरेशन केलं घरातलंच मटेरियल वगैरे. हे भाऊ म्हणत होतं हे काय करायला लागलाय तुम्ही. मी म्हटलं ट्रेंड आहे आता सध्याला हे करायलाच पाहिजे म्हटलं. आणि थोडंफार डेकोरेशन केलं. आणि काही नाही असंच थोडं डेकोरेशन वगैरे केलं. त्याच्यानंतर आम्ही गाणी लावल्यानंतर जे काही घरातले छोटे मेंबर असतात ना ते पूर्ण असं एन्जॉय करत होते. बाकीचे सगळे मेंबर जे आहेत ना ते एकमेकांना मेहंदी वगैरे काढत होते. ह्या म्हणजे मेहंदी काढण्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बहिणींना काही वेळ मिळाला नाही मेहंदी काढायला. तर बाकीचे जे घरातले मोठे वगैरे होते त्यांना आम्ही थोडंफार एक हात वगैरे मेहंदी काढलं. कारण कसं झालं तिचं मेहंदी आवरून मग मी भावाकडे यायला थोडासा वेळ झाला मला. त्यामुळं मला मेहंदी काही म्हणजे बाकीच्यांना काढायला वेळ मिळाला नाही. तर अशा प्रकारे आमचं काही थोडंसं एन्जॉय होतं. आणि हे रात्रीचे 11 वाजता आम्ही हे करत होतो सगळे एन्जॉयमेंट. आणि हे मेहंदी काढून आम्हाला झोपायला रात्रीचे 12 वाजले. आणि 12 वाजल्यानंतर मांडव घालणारे आले आणि मांडव बाहेर त्यांनी घालत होते. मांडव कधी घातले हे सुद्धा कळालं नाही. एवढं म्हणजे आम्हाला उशीर झालता आणि दिवसभरातनं कामातनं थकलेलो आम्ही. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तो लग्नाचाच तुमच्या म्हणजे हळदीचा शेअर करणार आहे. आणि ह्या नंतरचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला ओके पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.